रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणापुढे अविचाराने केलेले कार्य नाश पावते. घाई गडबडीने विचार न करता जे कार्य केल्या जातं त्या कार्याचा नक्की घात होतो. यावर भारवी कवी, संस्कृत कवी कालिदासांच्या तोडीचे असे ते भारवी कवी. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आम्ही अभ्यास करताना भारवीचा बराचसा वाङ्मयाचा भाग आमच्या अभ्यासाला होता. भारवी कवीने दोन महत्त्वाचे सिद्धांत एका श्लोकात सांगितलेले आहेत. त्यातल्या एका सिद्धांतावर आज आपण विचार करणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचा विषय भारवीने सांगितलेला आहे. ऐका काय म्हणतात भारवी. सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदानां पदम उरुणुते हि विमृश्यकारिणां गुणलोब्धा स्वयमेव संपदः. दोन महत्त्वाचे सिद्धांत सांगितले आहेत. पहिला, सहसा विदधीत न क्रियाम. सहसा म्हणजे एकाएकी कोणतीही गोष्ट करू नये, म्हणजे विचार न करता आलं मनात करून टाकलं, असं करू नका असं भारवी सांगतो. कारण अविवेक परम आपदानां पदम. अविवेक म्हणजे विचार न करता पटकन गोष्ट केली ना, तर असा जो अविवेक आहे तो आपत्तीतला आपत्ती दर्शक आहे, म्हणजे फार मोठं नुकसान करू शकतो. असा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा भारवी असं म्हणतात, उरुणुते हि विमृश्यकारिणां गुणलुब्धा स्वयमेव संपदः. उरुणुते म्हणजे वरते, विमृश्यकारिणां गुणलुब्धा स्वयमेव संपदा. लक्ष्मी गुणवंतांना, विचार करणाऱ्या माणसांना स्वतःहून वरते. म्हणजे विचार करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी होऊन वास्तव्य करते. म्हणून विचार करा, विचाराचे पाईक व्हा, विवेकाधीन व्हा आणि सगळं कार्य विवेकाने करा. एकदम झटकन करून मोकळे होऊ नका. दृष्टांत. अवंतिकापूर नगरीमध्ये एक सुशील ब्राह्मण राहत होता. गावचे जे मंदिर होते त्यामध्ये एक महादेव मंदिर होतं. भव्य दिव्य असं मंदिर, मोठा घुमट, मोठं ते गृहागार. तर तो जेव्हा पूजा करायला जायचा तेव्हा त्या गृहागारामध्ये एक मुंगूस त्याला दिसलं आणि ते मुंगूस एकदा, दोनदा, तीनदा, चारदा दिसलं आणि नंतर त्या दोघांची मैत्री झाली. कारण एकमेकाला काय मुंगसाला असं वाटलं की अरे हा काय आपला मारीत नाही किंवा हुसकून लावित नाही आहे, हा आपला चांगला आहे. ते माणसाळलं ते. आणि यालाही वाटलं मुंगसाचं तोंड पाहिलं की चांगलं असतं, असं एक माणसाचा शुभशकुनामधला एक भाग आहे. तर त्या दोघांची मैत्री झाली. नंतर ते मुंगूस त्याच्या घरी बी आलं. मग घरातला एक सदस्य म्हणून ते मुंगूस त्याच्या घरी वावरू लागलं. सगळ्या विषयामध्ये ते मुंगूस इकडे तिकडे फिरणं वगैरे असं करून उभं राहायचं, त्यांना बरं वाटायचं. या सगळ्या गोष्टी होत राहिल्या. होता होता काय झालं की एके दिवशी, म्हणजे त्यांना एक लहानसं गोंजट बाळ होतं त्या ब्राह्मणाला, आणि उशिरा झालेलं मूल असल्यामुळं त्या बाईचा, म्हणजे त्या आईचं त्या मुलावर अत्यंत प्रेम होतं. जैसं वयसीच्या शेवटी एकची विये वांजोटी, असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे. बरंच वय झाल्यानंतर ते मूल झाले असल्यामुळं तिचा प्राण होता तो. आणि मग ते एके दिवशी नदीवर घागर घेऊन पाण्याला जाणार होती. आणि मग मुलाला एकटं कसं म्हणून तिने नवऱ्याला सांगितलं, म्हणजे मुलाला लक्ष ठेवा, मी पाणी घेऊन येते. तर ठीक आहे म्हटले. ते घागर घेऊन नदीवर पाण्याला गेली. तेवढ्यामध्ये याला एक गिऱ्हाईक आलं की म्हणाले, भटजीवा, सत्यनारायणाची पूजा खोळंबलेली आहे, तो एक ब्राह्मण येणार होता, तो आला नाही, त्याला काहीतरी समस्या निर्माण झाली आहे आणि तुम्ही लवकर चला, माणसं खोळंबलेले आहेत, डबल तुमचं मानधन देतो पण लवकर चला. आणि मग त्याला असं वाटलं कशाला पैसे सोडा, ओळखीचा माणूस आहे, आपलं नेहमीचे गिऱ्हाईक आहे. आणि म्हणून त्याला मोह काही आवरला नाही आणि तो गेला पूजा करायला. त्याला वाटलं आता बायको येईल मग बघील त्या मुलाकडे.
हा पूजेकरता निघून गेला. ती बाई येण्यापूर्वी त्या घरामधून एक सर्प नागराज असा निघाला, फणावर करून त्या मुलाकडे चालला. मुलाकडे सर्प चाललेला त्या मुंगसाने पाहिलं. अरे, हा तर म्हणाले आपला हाडवैरी आहे, शत्रू आहे हा. आणि ह्या बाळाला चावा घेण्यासाठी तिकडे त्या दिशेने सरकतो आहे. मुंगसाने लगेच उडी मारली. त्याचं लगेच त्याचे युद्ध, घनघोर युद्ध सुरू झालं. मुंगसाने आपटून इकडून तिकडून करून त्याला कचाकचा चावून त्याचं 2 तुकडे करून टाकले. सगळं रक्तबंबाळ तोंड झालं त्या मुंगसाचं. 2 तुकडे केले आणि जागेवर त्या सापाला मारून टाकलं. मारून टाकल्यानंतर ते रक्तबंबाळ झाले तोंड करून त्याला असं वाटलं, आता मी बाळाला वाचवलं आहे तर आपली मालकीन आपल्याला फार शाबासकी देईल. त्याला फार आनंद झाला. म्हणून त्या दाराजवळ जाऊन त्याने असं वर असे पाय करून वगैरे त्या बाईची वाट पाहू लागला. ती बाई पाण्याला गेलेली होती. जेव्हा ती घागर घेऊन आली आणि दारात असं पाहिल्याबरोबर ते मुंगूस असं वर पाय करूनच होतं, रक्त आलेलं तोंड होतं, कारण सापाला चावा घेतलेलं सगळं रक्त त्या तोंडाला लागलेलं होतं त्याच्या. तिने त्या मुंगसाला पाहिलं आणि ते रक्तलेलं तोंड पाहिल्यानंतर तिला एकदम असा भ्रम झाला, या मुंगसाने आपल्या बाळाला मारलं काय नो, आणि म्हणून ह्या मुळद्याने माझ्या बाळाला काय, म्हणून तिला एकदम तसा भ्रम झाला. त्याला विपरीत ज्ञान म्हणतात. ते झालं आणि तिने ती घागर त्या लगेच त्या डोक्यात घातली. त्या मुंगसाच्या डोक्यात घातल्यानंतर ते तडफडायला लागलं आणि ते घाईघाईने आपल्या बाळाकडे गेली. पाहते तर तो सर्प मरून पडलेला, 2 तुकडे झालेले, आणि बाळ तर अगदी हातपाय हलून खुशाल खेळत आहे. आणि मग तिच्या लक्षात आलं, अगं बाई, म्हणाले, हा सर्प माझ्या बाळाला चावायला चालला होता का काय, आणि त्या मुंगसाने याला मारलेलं आहे, याचे 2 तुकडे करून टाकलेले आहेत, आणि ते मला सांगण्यासाठी आनंदात मुंगूस होतं म्हणून का काय, आणि आत्ता मी काय केलं बाई. आणि म्हणून त्या बाळाला तिने घेतलं, वाचलं माझं बाळ. आणि ते घेऊन गडबडीने त्या मुंगसाकडे पाहायला गेली की त्याची काय परिस्थिती आहे. त्याच्या डोक्यावर ते घागर बसल्यामुळे ते तडफडून असं बघत, तसं लगेच त्यांनी प्राण सोडून दिला. आणि त्या बिचाऱ्या अपराध नसणारा निरापराधी त्या मुंगसाचा प्राण गेला. मुंगसाचा प्राण गेला. हिला पण दुःख झालं. म्हणजे कृतज्ञ असणारा जो मुंगूस होता आणि तो बिचारा त्याचा नाहक घात झाला. तात्पर्य काय झालं की त्या बाईला असं वाटलं की मी हे अविचाराने काम केलं. जरा पुढे 2-4 पाऊल जर मी गेले असते तर मला ही घटना लक्षात आली असती. पण मी काही विचार न करता त्या मुंगसाच्या डोक्यामध्ये घागर घालून त्या बेचाऱ्याला उगीच मारलं. तिने आपलं छातीवर म्हणून रोष केला आणि सांगितलं की यापुढे मी आता अविचाराने कुठलंही काम करणार नाही. विचारपूर्वक काम केलं असतं तर ही घटना घडली नसती. आणि मग ही जी घटना घडली तर शास्त्रकार म्हणजे विशेष करून या श्लोकातला भारवी काय सांगतोय बघा, की ही जी घटना घडली हा दोष कुणाचा आहे? दोष ना कुणाचा. कोणाचा दोष आहे? त्या बाईचा दोष आहे का त्या सापाचा दोष आहे की त्या मुंगसाला जे मारलेली ही घटना घडली? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. मुंगसाचा दोष आहे का? काही नाही. त्या बिचाऱ्याने त्याचं काम केलं होतं आणि तिथं आनंदाने ते गेलं होतं. त्या बाईला असा आनंद प्रगट करण्यासाठी उभं राहिलं होतं. मग त्या बाईचा दोष आहे का? तिचा काय वैर होतं का मुंगसाला मारण्याचं? नाही, त्या बाईचाही दोष नाही. शास्त्रकार असं म्हणतात की मग कोणाचा दोष आहे? प्रारब्धाचा आहे, देवाचा आहे, ग्रहपिढ्याचा आहे? नाही 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 नाही, शास्त्रकाराला या गोष्टी अजिबात मान्य नाहीत. भारवी म्हणतो, सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदानाम पदम. अविवेक, त्या बाईच्या मनातला जो अविवेक आहे, अविचार आहे, तिने विचारपूर्वक काम केलेलं नाही. 10 पाऊल पुढं जायला पाहिजे होतं. ती घटना काय आहे, नेमकं बाळाला काय झाले का बघायला पाहिजे होतं आणि मगच जे काय करायचं ते करायला हवं होतं. तर हा जो दोष आहे तो आहे अविवेकाचा, अज्ञानाचा. आणि म्हणून त्यांनी म्हटले, सहसा विदधीत न क्रियाम. एकाएकी कोणती गोष्ट करू नका, विचारपूर्वक ते काम करा. आणि काम करून विचारात पाडण्यापेक्षा विचारून करून करा ना. आणि तेच सांगितले संतांनी, क्षण क्षणाहाचे
करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणक्षण हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू. व्यवहार असो का परमार्थ असो, आपण विवेकाचे पाईक असलो पाहिजे. कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक ती करावी आणि गोष्ट घडून गेल्यावर मग कोणावर तरी दोष देण्यात मजा नाही. तर असा हा व्हिडिओ मोठा प्रेरणादायी आहे. आणि याच श्लोकाचा दुसरा जो अर्थ आहे तो आहे, लक्ष्मी विचारवंताला वरते, घरी राहते. यावर आपला आजचा विषय नाही आहे. तर सहसा विदधित न क्रियाम अविवेक परम आपदानाम पदम, हा मुख्य विषय आजचा आपला आहे. सहसा एकाएकी काही काम करू नका, विचारपूर्वक करा. कारण जर तुमच्याकडून असं घडलं तर मग हा अविवेक आपत्तीतली आपत्ती आहे, दुःखदायक आहे. तेव्हा विचारपूर्वक केलेलं काम माणसाला आनंदकारक होऊ शकतं, फलदायी होऊ शकतं. आणि ते करावं तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल, असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.